आपल्या सभोवताली सर्वत्र बलाचं अस्तित्व आहे. आपण कोणत्याही प्रकारच्या ढकलण्याला किंवा खेचण्याला बल असे म्हणतो. बल कोणत्याही वस्तूला गती देऊ शकतं. तसेच बल गतिमान असलेल्या वस्तूची गती बदलू शकतं आणि त्या वस्तूला थांबवू शकतं. आज तुम्ही किती वेळा बलाचा वापर केला आहे? बलामुळे गोष्टी ताणणे, वाकवणे किंवा फिरवणे शक्य होते. काही बले खूप मोठी तर काही खूप लहान असतात. विज्ञानामध्ये कार्य म्हणजे एखाद्या वस्तूला ठराविक अंतर कापण्यासाठी त्या वस्तूवर लावलेले बल. एखादी वस्तू तिच्या जागेवरून हलण्यासाठी ती खेचणे किंवा ओढणे किंवा ढकलणे या क्रियांसाठी बल लावले की तुम्ही कार्य केले असे म्हटले जाते. राज पुस्तक वाचत आहे. वाचन पूर्ण झाल्यावर तो ते पुस्तकांच्या मांडणीत ठेवतो. त्याने पुस्तकावर कार्य केले आहे. जर त्याने पुस्तक वरच्या मांडणीत ठेवले तर त्याने पुस्तकावर अधिक कार्य केले आहे. पुस्तक मांडणीत ठेवण्यासाठी त्याला बल किंवा प्रयत्नांची आवश्यकता आहे. परंतु वरच्या मांडणीत पुस्तक ठेवण्यासाठी जास्त बल लावावे लागणार आहे. जास्त अंतरासाठी जास्त बल लावावे लागते. आजूबाजूला पहा, किती गोष्टी तुम्हाला हलताना दिसतात. एखाद्या वस्तूची हालचाल कशामुळे होते? एखादी नाव प्रवाहाबरोबर प्रवाहाच्या दिशेने का वाहते? पाने सभोवताली का उडतात? एखादा अग्निबाण किंवा रॉकेट जमिनीवरून कशामुळे उचलले जाते? तुम्ही या पुस्तकांची पाने कशी उलटू शकता? का उलटू शकता? वस्तू ऊर्जेमुळे हलतात. आपण असे म्हणू शकतो की वस्तू हलवण्याची क्षमता म्हणजे ऊर्जा. कार्य करण्याची क्षमता म्हणजे ऊर्जा असेही आपण म्हणू शकतो. ऊर्जेला वस्तुमान नसते आणि ऊर्जा जागा व्यापत नाही. विज्ञान आणि अभियांत्रिकीमध्ये ऊर्जा ही संकल्पना खूप महत्त्वाची आहे. कारसाठी पेट्रोल, स्वयंपाकासाठी LPG, प्रकाशासाठी वीज आणि स्वतःसाठी अन्न म्हणजे ऊर्जा असा आपण विचार करतो. तथापि या कल्पना म्हणजे ऊर्जा नव्हे. यातून आपल्याला एवढेच समजते की कार्य करण्यासाठी ऊर्जा आवश्यक आहे आणि या इंधनांमुळे आपल्याला ऊर्जा मिळते. पवनचक्कीमध्ये फिरणारी हवा पवनचक्कीच्या पात्यांवर कार्य करते. त्यामुळे पाते आणि विद्युत जनित्रातील आस फिरतो. पवनचक्कीमधील ऊर्जेचे रूपांतर विद्युत ऊर्जेमध्ये होते. आपण करत असलेल्या प्रत्येक गोष्टीत ऊर्जा असते. आपण ऊर्जेच्या विशाल समुद्रामध्ये राहतो. ऊर्जेमुळे कार्य होते. या चित्रातील विविध प्रकारच्या ऊर्जेची उदाहरणे ओळखा. ऊर्जेचे विविध प्रकार आहेत. काही प्रकार आपण आपल्या इंद्रियांच्या माध्यमातून अनुभवू शकतो. प्रकाश ही ऊर्जा आपण पाहण्यासाठी वापरतो आणि ध्वनी आपण ऐकतो. कोमट दुधाच्या ग्लासला आपण स्पर्श करतो तेव्हा आपल्याला ऊर्जा जाणवू शकते. हालचाल आणि वीज हे आपण दररोज वापरत असलेल्या ऊर्जेचे अन्य प्रकार आहेत. कधी कधी ताणलेल्या रबर बँड किंवा झाडावरून पडणाऱ्या पानांसारख्या वस्तूमध्ये देखील ऊर्जा असते. आपण असं म्हणतो की या गोष्टी हलण्याआधी त्यांच्यामध्ये स्थितीज ऊर्जा आहे. स्थितीज ऊर्जा ही रासायनिक ऊर्जा म्हणून पेट्रोल, कोळसा आणि अन्न यामध्ये साठवली जाऊ शकते. वेगवेगळ्या प्रकारच्या खाद्यपदार्थांमध्ये वेगवेगळ्या प्रमाणात ऊर्जा असते. पण अन्नामध्ये ऊर्जा कुठून येते? या दुधातील ऊर्जा गायीमधून आली.
गाईला गवत खाऊन ऊर्जा मिळते. गवत हे एक वनस्पती आहे. गवतामध्ये बरीच खनिजे असतात. वनस्पती मातीमधून खनिजे घेतात. वनस्पती त्यांची ऊर्जा मिळवण्यासाठी अन्न खात नाहीत. ती सूर्यापासून प्रकाश ऊर्जा गोळा करतात आणि स्वतःमध्ये ती रासायनिक ऊर्जा म्हणून साठवून ठेवतात. ऊर्जा निर्मितीच्या या प्रक्रियेस प्रकाश संश्लेषण असं म्हणतात. आपण काय शिकलो? आपण कार्य आणि ऊर्जा या संकल्पनांवर चर्चा केली. वस्तू ऊर्जेमुळे हलतात. आपण असे म्हणू शकतो की ऊर्जा म्हणजे वस्तू हलवण्याची क्षमता किंवा कार्य करण्याची क्षमता किंवा सामर्थ्य. जेव्हा आपण एखादी स्थिर वस्तू हलवण्यासाठी किंवा वस्तू ढकलण्यासाठी किंवा खेचून नेण्यासाठी बल वापरतो तेव्हा आपण कार्य करतो. स्वाध्याय. ऊर्जा म्हणजे काय? प्रकाश संश्लेषण म्हणजे काय? विज्ञानामध्ये कार्य या शब्दाचा अर्थ काय आहे? बल लावल्यामुळे एखाद्या वस्तूमध्ये कोणते बदल घडू शकतात? गाळलेल्या जागा भरा. सूर्यापासून मिळालेली ऊर्जा वनस्पती टिंबटिंब ऊर्जा म्हणून साठवतात. ताणलेल्या रबर बँडमध्ये टिंबटिंब ऊर्जा असते. इंधनांमुळे आपल्याला टिंबटिंब मिळते. वनस्पतींना खनिजे टिंबटिंबमधून मिळतात.